तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला कार स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे शिवशंभो बँड लासलगाव, म्हणजे त्याच गाडीची ओपनिंग उद्या संध्याकाळी 6 वाजता आहे। तर आज त्यांनी मला गाडीची डिझाईन दाखवण्यासाठी बोलवलं आणि मला पण खूप आतुरता होती। मलाच काय आपल्या संपूर्ण लासलगावच्या पब्लिकला किंवा आपले जेवढे बँडलोर फॅमिली आहेत तेवढ्यांना आतुरता होती का शिवशंभो बँड नवीनच येतो मार्केटमध्ये, तर त्याची डिझाईन कशी राहील। समाधान दादानी, मयूर दादानी म्हणजे सगळ्यांनी खूप सुंदर असं काम केलेलं आहे। तर गाडीचं काम एकदम जबरदस्त राहणार आहे आणि आपण चाललो दौळके येते, तर दौळकेलाच सगळे काम होतं या पट्ट्याचे जास्तीत जास्त विश्वकर्मा वर्कशॉपला, म्हणजे आपले मंगेश भाऊन ते आप्पा आणि तेच काम करतात। तर खूप सुंदर असं त्यांची फिनिशिंग वगैरे। तर चला तर टाईम वेस्ट न करता आपण तिकडे जाऊ आणि हो आपल्या लासलगावला रेल्वे स्टेशन बी भेटणार आहे आणि तिथून जाणार आहे। रेल्वे म्हटली तर आपल्याला लहानपणापासूनच खूप आनंद वाटायचा। तर लहानपणीच नाही तर मला अजूनसुद्धा आनंद वाटतं रेल्वे वगैरे पाहिली किंवा काहीतरी नवीन पाहिलं तर खूप म्हणजे खूप असे आनंद राहतं। आणि आपले बॅनरसुद्धा समाधान त्यांनी लावलेले आपल्या लासलगावमध्ये। तर चला तर टाईम वेस्ट न करता आपण दौळकेला जाऊ आणि गाडीची डिझाईन बघू। तर माझा ब्लॉग बघत राहा, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो उद्याचा ब्लॉग एकदम धमाकेदारमध्ये राहणार कारण आपली संपूर्ण आपली आर्टिस्ट टीम तिथं राहणार आहे। तर ब्लॉग बघत राहा, धन्यवाद। तर आपण एवढ्यासाठी निघालेलो आहे। आता आपण तर खूप आतुरता आहे
आपण लासलगाव रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि इथं गेट बंद होता, म्हटलं आम्ही घेऊ इथे शूट करू. ट्रेन पूर्ण येणार आहे हेच माहीत नाही, पाळके तर बंद आहेत. ट्रेन मला वाटतं पुढून येणार आहे. दोन ट्रेन असतात. मोठी ट्रेन होऊ शकतात. शिवशंभू बँडचे ओपनिंगचे बॅनर आमचे छापले गेलेले आहेत. तर आपण आलेलो आहे लासलगावची गाडी, म्हणजे लासलगावची ट्यून ती म्हणजे शिवशंभू ब्रज बँड. तर आपण त्या गाडीकडे पोहोचलेलो आहे. गाडी बघू शकता तुम्ही. आणि श्रीमंत योगी बँड या गाडीचं काम इथंच झालेलं आहे. शिवशंभू ब्रज बँड तिचं काम चाललेलं आहे आणि थोड्या वेळातच तुम्हाला सगळं तिचा लुक बघायला भेटणार आहे. तर बेस लावायचं काम. आणि आपले जे साऊंडचे काम करतात आपल्यासोबत दादा आहे. दादा आपल्या साऊंडचं नाव काय सांगत आहे एकदा? साऊंडचं नाव आरी कॅबिनेट. कोणतं? आरी कॅबिनेट कोपरगाव. तर तुम्हाला तुम्ही जर बँडची गाडी बनवायचं विचार करत असाल तर तुम्हाला साऊंड सिस्टीमचं काम म्हणजे चांगल्या क्वालिटीचं साऊंड पाहिजे असेल तर दादा आपल्याला पुन्हा एकदा आपला नंबर सांगतील आणि साऊंडचं नाव पण सांगतील. बरं, आमच्या साऊंडचं नाव आरी कॅबिनेट कोपरगाव. आमचा फोन नंबर आहे 9921747160. तर तुम्हालाही साऊंड सिस्टीम पाहिजे असेल तर नक्की दादांना कॉल करा. तर खूप सुंदर असे कॅबिनेट वगैरे बनवतात त्यांचे आणि खूप त्यांचं नाव ऐकलेलं आहे कोपरगाव. आणि पर्सनल व्हिडिओ मी त्यांचा बनवला दादांचा मी इंस्टाग्रामवर साऊंडचा आपलं स्वतःच आहे सगळं काम. कोपरगावला प्लॉट नंबर 51. अच्छा. तर मी दादांचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामला टाकल. तर आपले संपूर्ण टीम आहे इथं. दादा तर आपली संपूर्ण टीम इथं आहेत आणि डेकोरेशन त्या दादांचं डेकोरेशन आहे त्यांचा सेपरेट व्हिडिओ राहणार आहे. हां, समर्थ इव्हेंट्स. तर दादांचा सेपरेट व्हिडिओ करू आपण. तर गाडी वगैरे तुम्ही बघून घ्या. गाडी वगैरे एकदम जबरदस्त दिसते. तर आपल्या गाडीचं काम चालू आहे. मंगेश भाऊ हाय करा. मंगेश भाऊ दादा हाय करा. आणि आप्पा आणि आमचा छोटू मंगेश भाऊचा मुलगा इथं बसलेला आहे आणि काही दिवसांनी आप्पाची जागा तो घेणार आहे आणि काम वगैरे त्याला शिकवायचं आता आपल्याला वर्कशॉपचं. तर मंगेश भाऊला एक हातभार आहे लावणारा. मंगेश भाऊला म्हणतोय का मला शिकून द्या. तर गाडीचं काम बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे आणि गाडी वगैरे जबरदस्त झाली. अपडेट आपल्यासोबत दादा पण आहे. दादा हाय. तर बाकीचं अपडेट आपण उद्या सकाळी तर बघणारच आहे अजून. आणि गाडीचं काम बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे आणि आपलं MK आणि आरी साऊंडवाल्यांचंही काम चालू आहे काकांचं.
अमोल भाऊ हाय. तर अमोल भाऊ सुद्धा आलेले आहेत इथं. तर गाडीचं काम बऱ्यापैकी आहेच. संपूर्ण गाडीचं काम रात्रीच्या 8 वाजलेले आहेत आणि गाडीचं काम चालू आहे. आणि आपले नवीन सिंगर समाधान दादा हाय. समाधान दादा सुद्धा आहेत. ही गाडी लई जबरदस्त काम चालू आहे गाडीचं. आणि गाडीचं नाव वगैरे सगळं लागलेलं आहे. आणि उद्या आपण ते लिक करू. आणि गाडीची डिझाईन वगैरे बघू शकता तुम्ही. एकदम जबरदस्त गाडीची डिझाईन आहे. साऊंडचं काम चालू आहे. आपली गाडीचं काम. आणि बघू शकतो धावपळ किती आहे. खूप म्हणजे खूप कॅबिनेट ठेवायचं. खूप सुंदर अशी कॅबिनेट आहे. संपूर्ण आपली टीम लागलेली कामाला. तुम्ही एकट्याच पाठवलं करे वर एक मिनिट तू खाली तुम्ही लांब तू खाली राहिली गोळी काढा बाबू घ्या खाली. हो नाही थांबा तिचं टेकू आहे थांबा. ऐका ना इकडे राहू द्या. इकडची बाजूमध्ये जाऊ द्या पहिले. थोडं बाहेर काढा. लोट अजित बाहेर घे. थांब ऐक ना इथून बाहेर घे. वेळ होत्याची भल्या पाण्याची बांधा बांधा झाली भाकर तुकड्याची. हलवीत निघाली माझी महिन्यात चांदणी सुकऱ्याची. गाव उंदरेला इथेच कोमजली तिच्या मनाची. शिकस्त गेली मी तिला हसवण्याची. खैरात गेली वचनाची पचनाची गजरांनी मढूक काढायची. बोली केली शिंदेच्या ही थोड्याची. अन साध कोल्हापुरी वज्रगळ्यात माळ पुतळ्याची. हे काना गोखर पायात वाचुल्या. हे काना गोखर पायात वाचुल्या. आणि डकातील नाकात सर्जाची. परी उमगली नाही कळी तिच्या अंतराची. आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची. महिना खचले म्हणा महिना खचली म्हणा. ती होती डोळ्यात काय हातली गाला. हात उंचावून बोलत राहिली. माझ्या जीवाची होती आज काढली. माझी महिना गावाकडे राहिली. माझ्या जीवाची होती आज काढली.
गाडीचं काम चालूच आहे. रात्रीचे 12 वाजले आणि दादाचं पण काम आहे. दादा बक्षीस जिंकून आले तरी सांगितलं नाही, गपचूप वार केला त्यांनी. गपचूप वार केला. पण जाऊ दे, आता उद्याला बघू त्यांच्याकडं आपण पार्टी वगैरे बाकी त्यांच्याकडं आता. तर गाडीचं काम चालूच आहे आणि आज नाईट आहे, सगळ्यांची नाईट आहे, माझी पण नाईट आहे. आणि दादा बसले. दादा आहे का जरा तोंड दाखवून दे आपले. हा ठीक आहे, बस ठीक आहे. मास्तर डायरेक्ट हा ठीक आहे बोलले. गाडीचं काम मंगे जेव्हा आहे तिकडं काम प्रोग्रेसमध्ये. 24 वेबचा दणका. तर गुड मॉर्निंग. आपण आता उठलेले आणि जरा रात्री झोपून पडलेले मी आणि गाडीचं काम रात्रभर चालू होतं. तर 12-12:30 वाजून गेले तर मी घेतलो झोपून. तर चला तर आपण जाऊन बघू गाडीचं काम किती झालेलं आहे. आणि आज गाडीची ओपनिंग आहे, तर आपण गाडी बघायला जाऊ किती काम झालं, काय अपडेट झालं आहे. तर चला. जय गाडीचं हायड्रोलिकचं काम टेस्टिंग. गाडीचं काम हायड्रोलिकचं काम एकदम प्रॉपर झालेलं आहे. मंगे घेऊचं नापाचा विषय लय हार्ड आहे. अजून वर चाललीच गाडी. गाडीचं काम एकदम प्रॉपर. आमचा छोटू राम इकडे बघ रे हिरो. हाय कर बाय. अरे लय लाजतो तो. तर गाडीतलं काम संपूर्ण झालेलं आहे आपलं आणि काम वगैरे एकदम प्रॉपर पद्धतीने झालं. आणि आप्पांचं तक्रार आहे माझ्याकडं, ते व्हिडिओत घेत नाही. तर आता आप्पा दिसलं आहेत आणि आप्पांचे नातू पण आहेत त्यांच्यामध्ये. आता मला म्हणायला नको का व्हिडिओमध्ये घेतलं नाही. तर आपण गाडीचं काम प्रॉपर झालेलं आहे. आपली ट्यून निघालेली. शिवशंभो ब्रॉस बँड.
साऊंड चेक चालू आहे आणि आपली पब्लिक साऊंड चेक करण्यासाठी बसलेली